पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही, टीआरएफ कडून पत्रक जारी। लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफनं हल्ल्यातून आपला हात मागे घेतला। हल्ल्यानंतर टीआरएफनं स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली होती। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं समोर। फेब्रुवारी महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्यांचा मेळावा। लष्कर-ए-तोयबा, जैशसह हमासचे अतिरेकीही सहभागी होते। सिंधू आमची लाईफलाईन, सिंधू जल करारावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य। आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही वक्तव्य। पाकिस्तानला एक थेंब पाणी मिळणार नाही, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी.आर. पाटलांचं मोठं विधान। तर सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। चिनाब नदीची पाण्याची पातळी 2 ते 3 फुटांनी घटली। पाकिस्तानच्या सियालकोटमधील व्हिडिओ समोर। भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर नदीच्या पाणी पातळीवर परिणाम। 30 वर्ष पाकिस्ताननं दहशतवाद्यांना मदत पुरवली। पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली। अमेरिकेतील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। कर्नल तैमूरकडून लंडनमधील भारतीयांना चिथावणीखोर धमकी। कर्नल तैमूर हा लंडनमधील पाकिस्तानी लष्कराचा संरक्षण डिप्लोमॅट। कॅप्टन अभिनंदन यांचा फोटो हातात घेऊन गळा कापण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ। पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य। एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा त्यांचं रक्त। भारताची लोकसंख्या जास्त असू शकते, पण आम्ही धाडसी लोक आहोत। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर बिलावलचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात कारवाई। कुलगाम जिल्ह्यातील माटलहामा भागात मोठी कारवाई। दहशतवादी हल्ल्यातील संशयित झाकीर अहमद गणीचं घर उद्ध्वस्त। तर छोटीपोरा भागात दहशतवादी शाहिद अहमदचंही घर उद्ध्वस्त। 2002 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता। पुलवामामध्ये संशयित दहशतवादी एहसान शेखचं आणि आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त। 2018 पासून दहशतवादी संघटनांसोबत सहभाग होता। भारतीय नौदल तैनात असल्याचा फोटो पोस्ट। नौदलाच्या एक्स अकाउंटवरून फोटो शेअर। भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। प्रत्युत्तरात लष्कराकडून एलओसीवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार। बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला। पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती। तर बलूच लिबरेशन सैन्यानं बलुचिस्तानमध्ये आयईडीचा स्फोट घडवल्याचीही माहिती। जम्मू काश्मीरच्या कुलगाम मधून 2 संशयितांना अटक। बंदुका आणि काडतुसं जप्त। दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय। दरम्यान काल भारत-पाकिस्तान सीमेजवळील गावातून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त। अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशोनं काश्मीरला डिलिव्हरी थांबवली। सूत्रांची माहिती। राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यानं डिलिव्हरी थांबवली। काश्मीरमध्ये फक्त हवाई वितरण सेवा उपलब्ध असल्याची माहिती। भारतातील नेदरलँडच्या राजदूतांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली। नेदरलँडकडून भारताला पाठिंब्याचं आश्वासन। महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस। उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी। 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती। अटारी वाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने देश सोडला। पाकला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले। पाकिस्तानी नागरिकांकडील सर्व प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपर्यंतच वैध, तर मेडिकल व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध असणार। मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेपी नड्डांचा इशारा। जम्मू काश्मीरला गेलेले अकोल्यातील 31 पर्यटक सुखरूप। तर हे प्रवासी आज अकोल्यात येणार असल्याची माहिती। सोलापूरच्या करमाळ्यात पहलगाम हल्ल्याच्या समर्थनाचं स्टेटस ठेवल्याचा प्रकार। पोलिसांकडून अझहर आसिफ शेख नावाच्या व्यक्तीला अटक। अझहर शेख विरोधात भावना दुखावणे आणि चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। काश्मीरमधून सांगलीत सुखरूप परतलेल्या 17 पर्यटकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद। सांगलीमधून काश्मीरला गेलेल्या 66 पर्यटकांपैकी 17 पर्यटक परतले। इतर पर्यटकही विमान आणि रेल्वेनं सांगलीला येण्यासाठी निघालेत। काश्मीरमधून 343 पर्यटक पुण्यात परत। उर्वरित पर्यटक उद्यापर्यंत पुण्यात येणार। जिल्हा प्रशासनाची माहिती। काश्मीरमधून 800हून अधिक पर्यटक मुंबईत। राज्य शासनानं आतापर्यंत 800 पेक्षा अधिक प्रवाशांना मुंबईत परत आणलं। मोदींनी इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा निर्णय घ्यावा। पाकिस्तानला संपवा म्हणजे देशात घुसखोरी होणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं विधान। आष्टीमध्ये मठाधिपती रोहिदास महाराजांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। पंतप्रधान मोदी अतिरेक्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत कीर्तनात पुष्पहार घेणार नाही। राजे प्रतापराव धर्माजी गर्जे गडाच्या मठाधिपतींचं वक्तव्य।
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत मनसेचं आंदोलन, कुलाबा विधानसभा शाखा परिसरात हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील खेड तालुका पत्रकार संघाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदवला. वाशिममध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी, कॅन्डल लावून शहीदांना श्रद्धांजली. सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक, 10 ते 11 पाकिस्तानी नागरिकांकडे लॉंग टाइम व्हिसा असल्याची मंत्री जयकुमार गोरेंची माहिती. अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना मोठा दिलासा, लॉंग टर्म व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज, त्यांच्या अर्जाची केंद्र सरकारकडून पडताळणी सुरू. सकल हिंदू समाजाकडून आज गोंदिया बंदची हाक, सायंकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान गोंदिया राहणार बंद. गुजरातमध्ये 1000 बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, गुजरातच्या चांदोला परिसरात रात्री उशिरा शोध मोहीम, सुरत पोलिसांची कारवाई. मुंबई पोलिसांकडून एनआयए कोठडीतील तहव्वूर राणाची चौकशी, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिल्लीत जाऊन चौकशी केली. राणानं चौकशी दरम्यान सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरं दिल्याची सूत्रांची माहिती. परभणीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर त्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देत हात जोडले. फडणवीस 2080 पर्यंत मुख्यमंत्री राहिले तरी काही हरकत नाही, आमच्या शुभेच्छा. बावनकुळेंच्या वक्तव्यावर राम कदम यांची प्रतिक्रिया. वेळ आली आहे एकत्र येण्याची, ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे पोस्टला महत्त्व. मनसेच्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपचा नकार, ठाकरेंच्या शिवसेनेलाही मनसेनं आमंत्रित केल्यानं भाजपचा नकार. ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईची वाट लावली, मुंबई भाजपचा आरोप. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, परंडा तालुक्यातील ड्रग्ज रॅकेट्सवर कारवाईच्या मागणीसाठी भेटणार. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला शोधून अटक करण्याची मागणी. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर, नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित. राज्यातील वस्त्रोद्योगासाठी नवीन सौर ऊर्जा धोरण, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांची माहिती. नागपुरातील पुनर्वसन विभागाच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि क्लार्क अडचणीत, पुनर्वसन विभागातील बहुचर्चित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी ते इसापूर या रस्त्याचं काम 2 वर्षांपासून रखडलं. स्थानिक ग्रामस्थांनी उपसलं उपोषणाचं हत्यार. दरम्यान रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांचं उपोषण मागे. बुलढाण्याच्या हिवरा खुर्दमध्ये जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर चौकशी. परभणीत वक्फ संशोधन कायदा विरोधात उद्या मराठवाडास्तरीय एहतेजाज कार्यक्रम, पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षांसह खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार. कल्याणमध्ये बोगस पोलीस अधिकाऱ्याकडून तरुणीची फसवणूक, लग्नाचा आमिष दाखवत तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल. गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका, नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्यानं पाणी वापरण्यावर बंदी आणण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांच्याकडून याचिका दाखल. नागपुरातील उन्हाचा पारा गेल्या 4 दिवसांपासून 44 अंशाच्या वर, वातावरणातील कोरडेपणामुळे उन्हाची तीव्रता अधिक. चिखलदऱ्यात उन्हाचा पारा 37 डिग्री पार, उन्हामुळे चिखलदराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. हिल स्टेशनची वाटचाल हिट स्टेशनकडे, चिखलदरा पर्यटन स्थळावर शुकशुकाट.